नमस्कार, मी प्रियंका. आपण बघत आहात शंखनाद. आता आपण पोद्दारेश्वर मंदिर इथे आलेलो आहोत. खरं तर नागपूर शहरातील पोद्दारेश्वर मंदिर हे रामनवमीच्या या पवित्र दिवशी अगदी दिव्य आणि भव्य केंद्र बनलेले आहे. आपण बघू शकता की भक्तांच्या रांगा प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच या ठिकाणी लागलेले आहेत. सर्वत्र या ठिकाणी भक्तीचं वातावरण दिसते आहे. खरं तर मर्यादा, प्रेम, आपुलकी, संस्कार, त्याग, सहनशीलता या सर्वांचा संगम म्हणजेच राम. आपण बघू शकता की फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी भक्तांची सर्वत्र लाट पसरलेली आहे आणि या ठिकाणी अगदी भक्तांच्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात या ठिकाणी भव्य आयोजन देखील कार्यक्रमांचं करण्यात आलेलं होतं आणि येथील वातावरण अगदी भक्तिमय झालेलं आहे. नागपूर शहरातील पोद्दारेश्वर राम मंदिर येथे रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्तानं पोद्दारेश्वर मंदिरात भक्तिमय वातावरण होतं. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या झाक्या काढण्यात आल्या. नागपूर शहर अगदी राममय झालं. रामनवमीच्या पवित्र दिवशी मंदिर परिसर भक्तांनी गजबजलेला होता. या दिवशी पोद्दारेश्वर राम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. रामनवमी निमित्त अनेक रंगीबेरंगी आणि आकर्षक झाक्या काढण्यात आल्या. त्यात राम, सीता, लक्ष्मण, हनुमान आणि अन्य महापुरुषांच्या जीवनावर आधारित विविध दृश्यांचा समावेश होता. प्रत्येक झाकीत रामायणाच्या प्रसंगाची सजीव पुनरावृत्ती करण्यात आली. या झाक्या मंदिराच्या परिसरात भव्यतेने सजविण्यात आल्या होत्या आणि त्यात असंख्य भक्त सहभागी झालेले होते. बघू शकता की आपलं नागपूर शहर अगदी भक्तिमय झालेलं आहे, अगदी राममय झालेलं आहे. आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी झाक्या सुद्धा निघताना दिसत आहेत. या ठिकाणी आपल्याला झाकी दिसत आहे युग निर्माण. खरं तर या युग निर्माण झाकीमध्ये राम, सीता, लक्ष्मण हे दाखवण्यात आलेले आहे आणि अगदी भक्तिमय रीतीने आपलं नागपूर शहर अगदी राममय झालेलं दिसत आहे. सर्वात प्रथम सर्व भाविकांना रामनवमीच्या शुभेच्छा आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपूर शहरात भव्य आणि दिव्य सोहळा साजरा करण्यात आला आहे. मागच्या वर्षी जवळपास 80 जागा होत्या, यावेळेस 90 जागेचं आयोजन झालेलं आहे आणि मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी सुंदर आणि भव्य असा सोहळा साजरा करण्यात आलेला आहे. माझं नाव रवींद्र राजकारणे आहे. आमची महाजनजागृती सेवा समितीच्याकडनं आज रामनवमीच्या उपलक्षमध्ये केळं, अंगूर आणि चिवडा वाटण्यात आलेला आहे. जय श्रीराम. मंदिर परिसरात भक्तांची रांग लागलेली होती आणि सर्वत्र रामभक्तीचं वातावरण पसरलेलं होतं. स्थानिक समाजसेवकांनी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं. रामनवमीच्या पावन पर्वावर नागपूर शहरात एकजुटीचं आणि श्रद्धेचं वातावरण निर्माण झालेलं होतं. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट.